आपण पाहूया प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि त्याचं 10 पासून 15 वचन आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय आणि सॉरी 9वा अध्याय 10 ते 15 वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, इकडे दिमिष्टात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला. हनन्या, त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठ, नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य आपल्यावर हात ठेवीत आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभू, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे, आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याच्याकडून त्याला अधिकार मिळालेला आहे. परंतु प्रभू त्याला म्हणाला, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. प्रियानो, हा भाग आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे आणि प्रत्येकाने अनेक वेळा ऐकलेला असेल आणि वाचलेला सुद्धा आहे. आणि पुन्हा एकदा प्रभू आपल्याला त्या भागामधून अनेक अशा गोष्टी सांगत आहे. जर बघायला गेलं आणि थोडंसं आपण मागील दिवसाकडे पाहायला गेलो, तर प्रियांनो, आपल्याला एक गोष्ट नक्की कळते की ह्या गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा प्रभू आपल्या समोर अशाच प्रकारे काही गोष्टी दाखवल्या. म्हणजे बघा ना, ज्या वेळेस आपण सोमवार ह्या दिवसात आठवण केली, तर ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अद्भुत गोष्टी आपल्याला कळाल्या. मंगळवारी बघायला गेलं तर हबक्कूक या देवाच्या संदेशाविषयी कळायला गेलं. आणि ज्या वेळेस आपण बुधवारी जरी पाहिलं तर आपण हिंदीमध्ये पाहिलं, परंतु त्या ठिकाणी गायस याविषयी आपण पाहिलं. नंतरला गुरुवारी देखील मोशे विषयी आपण पाहिलं की मोशेने दिलेल्या पाट्या आणि प्रभूने त्या पुन्हा मोशेने फोडलेल्या पाट्या आणि पुन्हा प्रभूने त्या नवीन लिहिलेल्या पाट्या आपण त्याविषयी देखील पाहिलं. आणि कालचा दिवस ज्यावेळेस आपण आठवतो त्यावेळेस आपल्याला योसेफ पुन्हा एक वार जी सुरुवात झाली होती प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन, आणि तशा प्रकारे योसेफा चित्रातून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त किती उत्तम रीतीने दिसतो, त्या योसेफाचं जीवन देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. आज देखील प्रभू आपल्याला त्याच गोष्टीमधून जसं या आठवड्यामध्ये चालवलं तशा प्रकारे चालवत आहे. ते म्हणजे एक निवडलेलं पात्र याविषयी प्रभू आपल्याला कळवतो किंवा समजवत आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळत आहे. प्रियानो, या पात्राविषयी ज्यावेळी विचार करत होतो त्यावेळेस एक अशी गोष्ट समजत आहे की आपण सर्वजण जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो एक पात्रच आहे, प्रभूला उपयोगी असणारं पात्र आहे. आणि जर पात्र आहे तर पात्राविषयी देवाच्या ज्या इच्छा किंवा देवाला तुमच्या आणि माझ्या संदर्भात काय घडवायचं आहे, काय सांगायचं आहे, ते प्रभू या ठिकाणी आपल्याला कळवत आहे. बघा ना, या ठिकाणी ज्यावेळेस आपण पहिलं वचन ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस एका शहराचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते म्हणजे काय आहे, 10व्या वचनामध्ये असलेलं आहे, इकडे दिमिष्टात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. प्रियानो, या ठिकाणी एका शहराचं नाव दिसत आहे. आणि शहराचं नाव ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस एक गोष्ट अशी कळत आहे की त्या शहराची ओळख तुम्हाला आणि मला कळते. म्हणजे काय, दिमिष्ट. आणि ह्या दिमिष्ट ह्या शहराविषयी जर पाहायला गेलं तर देमास याविषयी त्याच्याविषयी कळतं. आणि आत्ताचं जर शहर बघायला गेलं तर सिरिया ह्या शहराचं नाव जणू काय आहे. आणि या शहराची माहिती जर घ्यायला गेलं तर प्रियानो, 4000 वर्षापूर्वीचं हे शहर आहे हे समजलं जातं, म्हणजे जुनं शहर असं समजलं जातं. आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर म्हणजे इसवी सन 625 635 या कालावधीमध्ये मुसलमान लोकांनी त्या ठिकाणी अधिकार केल्यानंतर तिथे राज्य केल्यानंतर त्या ठिकाणी दिसतं. आणि ज्या वेळेस आत्ता सुद्धा आपण त्याच्यावरती थोडंसं पाहिलं किंवा सर्च केल्यानंतर आपल्याला या अनेक गोष्टी कळतात की त्या ठिकाणी जरी 85% लोक मुस्लिम असली किंवा तिथं एवढी संख्या असली तरी 10% भाग अजूनही तिथे काही ख्रिश्चन लोक आहेत असं मानलं जातं. त्यामध्ये किती विश्वासी लोक आहेत हे आपल्याला माहित नाही, परंतु इतकं नक्की आहे की तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जाणणारे काही लोक आहेत. ही गोष्ट देखील जाते. त्या त्या शहराची संख्या देखील बघायला गेलं तर प्रियानं आपल्याला कळतं की 2-2.5 करोड
अशी त्याची संख्या आहे. परंतु जास्त संख्येमध्ये देखील काही लोक अशी आहेत की ते प्रभू ख्रिस्ताला ओळखत आहेत आणि कळवत आहेत. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे ना प्रियांनो, की अशा शहरामध्ये सुद्धा प्रभू अजून सुद्धा काम करत आहे. अजून सुद्धा त्या ठिकाणी कळवत आहे. यातून एक गोष्ट नक्की आपल्याला कळते, की ज्यावेळेस देव आपल्या निवडलेल्या पात्राला ज्यावेळेस निवडतो, त्यावेळेस आपला देव हा असा आहे, की तो त्या शहराची सुद्धा निवड करतो. प्रियानो, ह्या गोष्टीतून तुम्हाला आणि मला एक अशी गोष्ट शिकायला मिळते, की जरी आपण कुठल्याही भागात आहोत, आपण कुठल्याही शहरात आहोत, कुठल्याही अशा नगरात आहोत, की त्या नगराचं नाव जणू काही काही वाईट रीतीचं असेल किंवा त्या मंदिराविषयी असेल, तर प्रियांनो, देव आपलं काम केल्याशिवाय राहत नाही किंवा देव आपल्या निवडल्याच्या द्वारे ते आपलं काम करतोच आणि त्या शहराला, जरी ते शहर कसंही असो, कितीही लोकसंख्येने असो, कितीही भयंकर असो, परंतु त्या ठिकाणी आपलं काम देव हा करतोच करतो. ही गोष्ट ह्या ठिकाणी उत्तम रीतीने कळते. बघा ना, ह्या ठिकाणी हा शौल दिमिष्टामध्ये पत्र घेण्यासाठी आलेला आहे, की जेणेकरून या दिमिष्टातील लोकांना पकडावं आणि त्यांना घेऊन जाऊन त्यांना त्या ठिकाणी मारावं, त्या ठिकाणी त्यांना बंदिवान करावं, ह्या उद्देशाने तू जात आहे. आज जर आपल्या दृष्टीने जर विचार करायला गेलं, तर प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देखील आज आपल्या ह्या शहरामध्ये राहताना या शहराचा देखील विचार करणं अशाच प्रकारे गरजेचं आहे. कारण कित्येक वेळा असा कधी-कधी प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि असा उभा राहतो, की काही-काही शहरांची नावं इतकं असतात, की मोठी असतात, की त्यांचं नाव घ्यायला देखील आपल्याला कधी-कधी जमत नाही. उदाहरण बघायला गेलं तर आता आमच्या मुंबईमध्ये देखील बघा ना, ही रेल्वेची जेवढी स्टेशनं आहेत, त्यांची देखील नावं बदललेली आहेत. त्यांनी देखील आपल्या प्रकारची नावं दिलेली आहेत. परंतु ह्या नावापेक्षा देव जे उत्तम गोष्ट कळतो, की या ठिकाणी आपल्याला त्या 10व्या वचनामध्ये कळते, की दिमिष्टामध्ये हनन्या नावाचा कोणी एक होता. प्रियानो, किती हे उत्तम आहे ना, किती हे अद्भुत आहे ना, की एका शिष्याच्या वरून ओळखलं गेलं. एका चुकलेल्या व्यक्तीच्या द्वारे देखील एका शहराचं नाव ओळखलं गेलं. एक 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसतात. आज आपण देखील ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी जर एक विश्वासणाऱ्याच्या नावाने देखील त्या शहराची ओळख होणं आणि एक वाईट व्यक्तीच्या नावाने देखील शहराची ओळख होणं, हे फार गरजेचं आहे. आणि त्यातून प्रभू आपला गौरव, आपली महिमा केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, ह्या ठिकाणी जे दुसरं जे नाव आलेलं आहे ते आपल्या प्रत्येकाला समजलंच आहे. ते म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी हनन्या याचं नाव आलेलं आहे. परंतु त्याच्याविषयी जर बघायला गेलं, तर प्रियांनो, ठिकाणी काय लिहिलेलं आहे? तो एक शिष्य आहे. एक शिष्य. त्या शिष्याला कधीच्यात आपलं लक्ष गेलं नसतं किंवा त्या शिष्याचं नाव कधीच्यात माहिती पडलं नसतं. परंतु त्याचं नाव माहिती पडण्याकरता किंवा त्याचं जे कार्य आहे, हे समजण्याकरता देवबाप अद्भुत कार्य करतो, ही गोष्ट कळते. आताच बघा ना, आपण ह्या माध्यमाद्वारे आपण भेटतो, रोज सकाळी भेटतो. अनेक देवाचे दास मोठ्या-मोठ्या, सुंदर-सुंदर गोष्टी प्रभूच्या कळवतात. किती असे शिष्य आहे, की त्यांची माहिती नव्हती, परंतु त्यांच्याद्वारे कळत आहे, की आमच्या अनेक अशा गावांमध्ये अनेक असे विश्वासणारे लोकं आहेत. अनेक असे देवाला जाणणारे लोकं आहेत, देवाला प्रगट करणारे लोकं आहेत. प्रभू किती अद्भुत रीतीने आपलं काम करतो ना, की जो देवाच्या गौरवाच्या गोष्टीचा विचार करतो, देवाच्या गोष्टी करण्याकरता तयार होत आहे, तयार होण्याची इच्छा बाळगत आहे, त्याला देव कधीही लपून ठेवत नाही. देवाची इच्छा आहे, की त्यांनी देखील समोर यावं. समोर येऊन त्यांनी कार्य करावं. त्यांनी अ, अ, त्यांनी दिसावं, त्यांनी समजावं यासाठी प्रभूने हे माध्यम देखील दिलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून आता एक अशी सोपी गोष्ट झाली, की जेणेकरून समजा आपला कोणतरी नातेवाईक किंवा आपलं कोणतरी ओळखीचे व्यक्ती ज्या वेळेस अशा कुठल्या गावामध्ये जातात किंवा कुठल्या शहरामध्ये जातात, ते आपल्याला फटकन आठवतं. अरे, एक बंधू आमचे आहेत, त्यांना आपण फोन करून विचारूया. ते जेणेकरून तुम्ही आहात इथं आमचे विश्वासणारे बहीण आहे किंवा भाऊ आहे, त्यांना भेटू शकता का? किती ही सोय आणि किती हे उत्तम रीतीचं देवाने केलेलं कार्य ह्या माध्यमातून देखील देव दाखवतो. कळवायचं मेन सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे, की देव आपल्या निवडलेल्या लोकांना उत्तेजन देण्याकरता किंवा त्याच्या मार्गामध्ये वाढण्याकरता, मग तो कितीही चुकलेला असो त्याला प्रगट करण्याकरता, देव आपल्या सेवकाची जर त्याच्याविषयी आपण अभ्यास करत आहोत, त्याला जाण्याचा प्रयत्न करत आहोत, वचन वाचत आहोत, त्याच्या प्रार्थनेला बसत आहोत, तर देव कधीही त्या विश्वासणाऱ्याला
असा लपून ठेवत नाही, त्याला मोकळा करणारा, त्याला समोर आणणारा असा हा उत्तम रीतीचा आपला देव या ठिकाणी तुम्हाला आणि मला कळतो. प्रियानो, ज्यावेळेस परंतु पुढे जाताना एक गोष्ट या हनन्याच्या जीवनातून कळते. बघा ना, ह्या हनन्याच्या नावाचा जो अर्थ आहे ना, तो फार सुंदर आहे. तो असा आहे, हनन्या नावाचा अर्थ आहे यहोवा कृपाळू आहे, असं त्याच्या नावाचा अर्थ आहे. आणि या हनन्याविषयी अनेक अशा गोष्टी आहेत की याच्या नावातून ज्या पाहायला गेलं तर जुन्या करारामध्ये देखील हनन्या नावाचे बरेच असे व्यक्ती दिसत आहेत. नवीन करारामध्ये देखील 2-3 व्यक्ती असे दिसत आहेत. काही चुकलेले देखील आहेत. जुन्या करार बघायला गेलं तर दाविदाच्या काळामध्ये देखील एक याजक ह्याचं नाव संदेश त्याचं नाव देखील हनन्या आहे. आणि जर शद्रक, मेषक, अबेदनगो या दानियेलच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस पाहतो, तेव्हा शद्रक ज्याचं नाव आहे त्याचं देखील हनन्या नाव आहे हे देखील कळतं. नवीन करारामध्ये आल्यानंतरला या ठिकाणी हनन्या कळत आहे. नंतर एक मुख्य याजक कळत आहे. आणि त्यानंतर आणखी बघायला तर 5व्या अध्याय म्हणजे प्रेषित कृत्ये त्या 5व्या अध्यायामध्ये बघायला गेलं तर चुकलेला म्हणजे ज्यांनी आपलं धन लपून ठेवलेला अशा प्रकारचा एक चुकलेला आणि त्याला भयंकर शिक्षा भेटलेला असा हा हनन्या देखील या ठिकाणी दिसत आहे. परंतु या हनन्याविषयी ज्यावेळेस पाहत असताना एक असं जीवन कळत आहे की विश्वासणारा प्रत्येक विश्वासणाऱ्याविषयी ही गोष्ट कळत आहे. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक शिष्य, एक देवाला ओळखणारा, देवाला सांगणारा, देवाला समजणारा असा व्यक्ती याची ओळख होत आहे. जणू काय हे चित्र आज तुमचं आणि माझं दिसत आहे की जे देवाला ओळखण्याचा प्रयत्न करत आहे, देवाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, देवाचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचं आणि माझं चित्र या हनन्याच्या जीवनातून दिसतं. प्रियानो, या हनन्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट दिसत आहे ती म्हणजे अशी 13 वचनामध्ये कळत आहे ती म्हणजे अशी, तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभू, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळाकडून ऐकले आहे. आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याचकडून याला अधिकार मिळालेला आहे. शिष्य आहे, देवाने त्याला आता समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळे एका शहराचं नाव देखील माहिती पडलेलं आहे. अशी गोष्ट असताना सुद्धा या हनन्याच्या बोलण्यातून एक अशी चुकीची गोष्ट किंवा थोडं घाबरणारी गोष्ट या ठिकाणी दिसत आहे. प्रियानो, मी सांगितलं अशा प्रकारे आपण समजतो ना की आपलं चित्र जणू काय आहे. परंतु देव त्या त्या प्रश्नाला देखील उत्तर देणारा आणि उत्तम रीतीने उत्तर देणारा देव या ठिकाणी दिसतो. परंतु प्रियानो, हा प्रश्न केवळ हनन्याच करत नाही, परंतु आज आपल्या विश्वासणाऱ्यांच्या मुखांमध्ये किंवा विचारांमध्ये देखील अशाच प्रकारचा प्रश्न जणू काय आहेच. तो म्हणजे कसा काय? तो म्हणजे कित्येक वेळा आपण आपल्या शहरामध्ये असताना किंवा कुठेही आपण गेल्यानंतरला आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं. कित्येक वेळा ते चित्र भयंकर असतं. म्हणजे काय असतं, की कोणीतरी असे भगव्या कलरचे कपडे घातलेले असतात. आपल्याला वाटतं, अरे बापरे! किती भयंकर हा माणूस आहे. कधीच ह्याचं परिवर्तन होणं शक्य नाही. कित्येक वेळा असं चित्र येतं, की जेणेकरून मोठा टिक्का लावलेला असा लाल कलरचा तसं एक चित्र येतं, की बाबा अरे किती भयंकर हा मनुष्य असेल. ह्याला मी ट्रायल्स देऊ का? किंवा ह्याला सुवार्थ सांगू का? अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न येतात. आणि कित्येक वेळा असे काही शहर आहे, की त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना मारल्यामुळे त्या ठिकाणी त्या शहराला देखील आपण समजतो, की बाबा ह्या ठिकाणी जाणं म्हणजे किती भयंकर आहे. असे अनेक प्रकारचे प्रश्न आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये किंवा तुम्ही आणि मी असणाऱ्या माझ्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न येतात. परंतु ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आणि त्यातून सोडवणारा हा देव ह्या ठिकाणी दिसतो, की काय आहे, की तू जा. 15 वचनाची जी सुरुवात आहे, त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, की तू जा. प्रभूने म्हटले, तू जा. प्रभू म्हणत आहे, की आपण जाणं फार गरजेचं आहे. तू 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 जे आतापर्यंत मला समजलेलं आहेस, आतापर्यंत मला जाणत आहेस, तू फक्त जायचं आहे तुला. काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, हा प्रभू या ठिकाणी कळवणारा, या ठिकाणी देव आपल्याला समजतो आणि आपल्याला कळतो. आणि प्रियांनो, आज प्रभू तुम्हाला आणि मला देखील हीच गोष्ट सांगत आहे. आपल्या मनातील विचार किंवा आपल्या मनातील कल्पना या थोडा वेळ दूर ठेवून त्या प्रभूचं ऐकणं, त्या प्रभूच्या मार्गाने चालणं, प्रभूने जे दृष्टांताद्वारे तुम्हाला आणि मला कळवलं त्याकडे लक्ष देणं. आता दुसरा एक प्रश्न उत्पन्न होतो, तो म्हणजे काय आहे? दृष्टांत. दृष्टांत
म्हणजे काय आहे, ह्या ठिकाणी असं दिसतं की प्रभू त्याला म्हणत आहे. परंतु प्रियांनो, जर आपण बायबल वाचत आहोत आणि दाखले वाचत आहोत, देवाच्या अद्भुत गोष्टीचा विचार करत आहोत, जणू काय ते एक दृष्टांताचं चित्र आहे. ते दृष्टांत सांगणार प्रभू आहे. म्हणजे देव वचनातून तुम्हाला ज्या प्रकारे स्पष्ट रीतीने वचन कळवतो, सांगतो, ते पण एक दृष्टांताचं एक चित्र या ठिकाणी दिसतं. प्रियानो, जर तुम्ही आणि मी बायबल वाचणारे आहोत, प्रभूचं वचन ऐकणारे आहोत, तर प्रभू नक्की तुमचा आणि माझा उपयोग अशा प्रकारे करणारा असा देव या ठिकाणी दिसतो. आणि पुढे आपण जात असताना त्या ठिकाणी प्रभूचं बोलणं किंवा प्रभूची जी मध्यस्थी आहे ती या ठिकाणी दिसत आहे. ती म्हणजे 15 वचनामध्ये त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, परराष्ट्रीय राजे व इस्रायल संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. प्रियानो, ह्या पात्राविषयी बघायला गेलं किंवा ह्याच्या नावाविषयी समजायला गेलं तर या ठिकाणी शौल आहे. या शौलाविषयी प्रभू किती गुणगौरव गातो किंवा त्याच्यावर किती कृपा करतो बघा ना. बघायला गेलं तर या शौलानी यरुशलेमेमध्ये अनेक लोकांना ऑलरेडी मारलेलं आहे. त्यांना बंदीशाळेत बंद केलेलं आहे. जर आपण प्रेषितांच्या कृत्याचा 26वा अध्याय किंवा 22वा अध्याय वाचतो, त्या ठिकाणी शौल आपली साक्ष देत आहे. आणि त्या ठिकाणी तो स्वतः सांगत आहे की मी अनेकांना असं बांधलेलं आहे, अनेकांना असं छळलेलं आहे, अनेकांना असं त्रास दिलेला आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे ते काम. आणि आता त्या कामामध्ये अजून बरकत मिळण्याकरता तो दिमिष्टामध्ये देखील गेलाय की तिकडच्या लोकांना देखील पकडावं आणि त्यांना यरुशलेममध्ये आणावं. म्हणजे किती भयंकर विचाराचा हा मनुष्य आहे. इतका भयंकर विचाराचा मनुष्य असताना प्रभू त्याच्याविषयी किती प्रेम करतो बघा ना. पहिली गोष्ट म्हणजे काय, या 12 वचनामध्ये कळते. त्या ठिकाणी काय आहे, हनन्याला सांगताना प्रभू म्हणतो की बघ बाबा, शाऊल तिथे प्रार्थना करत आहे आणि त्याला प्रार्थनेमध्ये एक गोष्ट दिसत आहे. दिसणारी गोष्ट देखील देव त्याला कळवतो. त्याला तो तो एक प्रकारे शत्रू आहे, परंतु शत्रूला देखील देव दाखवतोय, त्याला कळवतोय. काय कळवतोय की बाबा, हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य येईल, तो तुझ्यावर हात ठेवेल. म्हणजे दुष्ट मनाचा, वाईट मनुष्याचा मनाचा विचार असणारा व्यक्ती त्याला देव दाखवतो. आणि 15 वचनामध्ये ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्याच्याविषयी किती उत्तम गोष्टी प्रभू म्हणतो. प्रियानो, ह्यातून एक गोष्ट तर नक्कीच होते ना, की प्रभू आपल्या प्रत्येक शहरातील व्यक्तीला, आपल्या प्रत्येक बंधू बहिणींवर किती प्रेम करतो ना प्रभू. किती महानतेने त्यांच्यावर दया करणारा हा राजा या ठिकाणी कळतो. प्रियानो, किती हे अद्भुत गोष्ट या गोष्टीतून तुम्हाला आणि मला प्रभू कळवत आहे की मी सर्वांवर प्रेम करतो. भले ते कसे असो, काही करत असतील, भूल चुकीने किंवा समजुतीने करत असतील, थोडं रागाने करत असतील, परंतु हा प्रभू त्यांच्यावर कृपा करणारा आहे. प्रियानो, या ठिकाणी ज्यावेळेस आपण 9वा अध्याय आणि त्याचं 4 आणि 5 वचन ज्यावेळेस वाचतो, त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट कळते. त्यामध्ये शौलाला प्रभू म्हणत आहे की तू माझा छळ का करतोस. या छळाला देखील पाहायला गेलं ना प्रियानो, या छळाचं ज्यावेळेस आपण स्पष्टीकरण करायला गेलं ना, तर पुन्हा पुन्हा परत परत तीच गोष्ट करणं हे दिसतं. आणि हा पुन्हा पुन्हा करणारा हा व्यक्ती आहे, परत परत तीच गोष्ट करणारा हा व्यक्ती आहे. प्रियानो, ह्यातून एक गोष्ट विश्वासणाऱ्या जीवनामध्ये ही देखील कळते, हे चित्र विश्वासणाऱ्यांचं सुद्धा आहे. ते म्हणजे कसं, की प्रियानो, छळ हा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळा करतो. म्हणजे काय करतो, की जेणेकरून काहीतरी गोष्ट आपण मागे ठेवतो. म्हणजे प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी वचनाद्वारे बोलत असतो, परंतु त्या प्रकारे आपण करत नाही. किंवा चर्चला मंडळीमध्ये न जाण्याद्वारे किंवा मंडळीमध्ये प्रार्थना न करण्यामुळे किंवा मंडळीमध्ये वाचन, प्रभूचं वाचन न करण्यामुळे किती वेळा प्रभूने त्या अनेक अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, परंतु त्या न करण्यामुळे एक प्रकारे तुम्ही आणि मी देखील अशा प्रकारे प्रभूचा छळ करणारे एक जण आपण होऊन जातो. परंतु प्रभू अशा छळ करणाऱ्यावर सुद्धा प्रेम करणारा या ठिकाणी दिसतो. आणि प्रियानो, ज्यावेळेस या या शौलाकडे किंवा या पावलाकडं ज्यावेळेस आपण पाहतो ना, प्रियानो, एक उत्तम गोष्ट ही कळते की पाऊल फार मरणापासून वाचलेला आहे. कारण की ज्यावेळेस आपण ह्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा पाहतो, म्हणजे 4थं वचन मी वाचतो आपल्यासाठी, ते आपल्याला कळेल. तेव्हा पहा, जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली, शौला शौला माझा छळ का करीतोस. आणि त्या अगोदरचं एक वचन आहे, 3रं वचन. त्यामध्ये असं आहे की आकाशातून प्रकाश चमकला.
प्रियानो, एक अशी भयंकर गोष्ट घडली होती त्या शौलाच्या जीवनामध्ये, की तो कधीच्या त्या अग्नीनी जळून गेला असता किंवा त्या प्रकाशाने त्याचे केवळ डोळे आंधळे झालेत, परंतु कधीच्या तो जळून गेला असता. पण शाऊल या ठिकाणी वाचला का? किंवा पाऊल या ठिकाणी वाचला का? कारण एक गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे, ती अशी, की ज्यावेळेस शाऊलाला ही दिसली गोष्ट, त्यावेळेस शाऊलाने एक विनंती केली आणि त्यांनी काय म्हटलंय माहितीये का? ती 5व्या वचनामध्ये दिसते. 5व्या काय म्हटलेलं माहितीये का? तेव्हा तो म्हणाला, म्हणजे शाऊल म्हणाला, "प्रभू तू कोण आहेस?" बघा ना, आता मरण समोर आलेलं आहे, लाईट समोर आलेली आहे, जळणार आहे तो. त्यावेळेस मनुष्य काय म्हणेल? "अरे, मला भीती वाटली, किती मोठा आहे, क्षमा कर, क्षमा कर." अशा प्रकारे मनुष्य म्हणू शकला असता. परंतु शौलाचा एक उत्तम आणि चांगला गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. ती म्हणजे अशी काय, की "प्रभू तू कोण आहेस?" होय प्रियानो, आपल्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही एक उत्तम आणि अद्भुत गोष्ट आहे. ती म्हणजे काय आहे? रोज आणि रोज प्रभूला शोधणं, रोज आणि रोज त्या प्रभूला जाणणं, ही फार उत्तम गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे प्रभूचा शोध करतो ना, त्यावेळेस प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारच्या उत्तम गोष्टी घडवतो. म्हणजे काय आहे? परराष्ट्रीयामध्ये राजांसमोर, इस्रायलच्या संततीसमोर मी त्याला उभा करणार आहे. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील प्रभू आज तीच योजना केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जीवनामध्ये आला, तो तुमच्याकरता आणि माझ्याकरता त्या वधस्तंभावर अर्पीला गेला. तुमचं आणि माझं पाप त्याने त्या वधस्तंभावरती सहन केलं आणि तुम्हाला आणि मला निर्दोष करून आज तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? परराष्ट्रीयमध्ये मोठं करून ठेवलेलं आहे. इस्रायलाच्या संततीसमोर आज तुम्हाला आणि मला मोठं करून ठेवलेलं आहे. किती ही देवाची कृपा आहे. ती किती देवाचं दया आहे. आज ह्या महान देवाचं आज आपण त्याची ओळख करून आज आपण निवडलेले पात्र जर आहोत, तर तशा प्रकारे बनणं आणि त्या देवाचं गौरव करणं आज तुम्हाला आणि मला खरोखरच प्रभू या गोष्टीतून कळवलेलं आहे आणि मला आणि तुम्हाला सांगत आहे. त्याबद्दल आपण तशा प्रकारे वागण्याकरता, तशा प्रकारे जगण्याकरता आणि त्या देवाचं गौरव करण्याकरता तुम्हाला आणि मला देव सहाय्य करो.